एलिस बाब. तुझे विचार, तुझ्या भावना एकमेकांवर अवलंबून दोन्ही, म्हणे एलिस बाबा. विचार बदला, बदलतील भावना. शोभादर्शक यंत्राचा खेळ आहे हा सारा. सोपं नाही काम स्वतःला उत्खनणं, कारण आत आहेत कितीतरी भूलभुलई आणि कोळिष्टकांची दुकानं. त्यात फसताना सुटताना होतो आकांत जीवाचा. सापडत नाही रस्ता, वाटतं अंधारच आता पुढे सारा. काय करणार आपण बिचारे, आपल्या मेंदूचं वायरिंग बदलायला झालंयच खरे. वर्षानुवर्षांच्या अनेक समजुती, कोरीव कातीव घट्ट समाजमान्य, त्यावर आधारित विचार माझे नाही सोडवू शकत माझ्या भावनांचे प्रश्न. संस्कृती, परंपरा, थोरा मोठ्यांचे अनुभव, धर्मग्रंथ या सगळ्यांच्या परेही उरतच आहे माझं दुःख. एलिस बाबाकडे आहे जादूची पोतडी, म्हणतो वापरून तर पहा माझी युगतच तयारी. इन मीन 4 अविवेकी समजुती, बदलायच्या त्या आणि वाढवायची आपली आनंदाची पातळी. हवंच हे घडायला, नकोच ते व्हायला, या विचारांनी फक्त त्रास. परिस्थिती तर नसते नेहमी आपल्या हातात. म्हणून म्हणूया, झाले तर उत्तम, पण नाहीच झाले तरी सोसे मी त्या दुःखाला. राईचा पर्वत भयंकरीकरणाची सवय, आपणच आपला रक्तदाब वाढवण्याची सोय. विचार करून बघितली जर तीच घटना तटस्थपणे, आपलेच आपल्याला उमजते की तेवढे नव्हते बरं का हे खरे. हे नाही झाले किंवा ते चुकून जरी झाले, बाप रे नको नको, असे जगण्यापेक्षा मेलेले बरे. विचारांची ताकद जर आपण ओळखली, विचारांची ताकद जर आपण ओळखली, एकही नाही जगात घटना अशी की जी आपली सहनशक्ती पडेल ज्याच्या पुढे थिटी. मी अशी, मी तशी, मी नीतिमान, मी यशस्वी, मी काळी, मी जाडी, मी भली, मी सद्गुणी, कशाला हवेत हे शिक्के आपल्यावरी. मी एक जिवंत माणूस, श्वासही घेतेय आत्ता इथे अजून, माझ्यासारखी मीच फक्त एकमेव द्वितीय. हे किती विलक्षण, कशाला हवेत मग हे उपरे शिक्के क्षणोक्षण. माणूस जन्मजात स्खलनशील, होणार चुका प्रमादही माझ्याकडून. उमजलंय मला हे, कळलंय अगदी आतून, म्हणूनच मला स्वीकारणार आहे मी जशी आहे तशी. मी बदलणार मग स्वतःला, धरून एलिसचं बोट हाती. घेणार जबाबदारी माझीच मी, विवेक विचारांची लावणार सवय. सराव सराव आणि फक्त सराव करणार सतत, यासाठी घेणार शिकवणी स्वतःची. हळूहळू पडेल मग हा विचार अंगवळणी, बदलेलच मग तो आपोआप मेंदूतील ही जोडणी. माझे सुख माझे दुःख राहील मग माझ्याच हाती, बनेन मग मी राणी माझ्या आयुष्याची. आता चिंता कशाची.